नमस्कार, मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ जो आहे आपला तो शॉर्ट अँड स्वीट आहे, पण 2 आपल्याला रेसिपीज बघायला मिळणार आहे। माझी एक सवय आहे की मी यांना लागणार आहे, आता जर मला आमटी भाजी बनवायची तर कटिंग चॉपिंग सगळं एकत्र उरकून घेते, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि पटापट आपल्याला सर्व करता येतं। इथे मी तेलावर थोडंसं हिंग घालून घेतलं आणि जिरं घालून घेतलं। त्यामध्येच मी इथे कांदा परतवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घातला। हे सर्व छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा मऊ असा झाला की मग आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे। आता मी याच्यात टोमॅटो याच्यासाठी घालते की ही जी आपण आमटी बनवणार आहोत वालाची, ती अशी आंबट गोड तिखट अशी छान टेस्ट येते तिला। जर टोमॅटो नसेल घालायचं आणि चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल, पण मला या पद्धतीच्या आमटीमध्ये टोमॅटो आवडतो। जेव्हा बिरडं करतो तेव्हा आम्ही चिंचेचा कोळ घालतो। इथे मी आता मीठ घालून घेते आहे, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित गळून जाईल आणि मग आपल्याला पुढची भाजी करायला सोपं जाईल। तर माझ्याकडे कडवे वाल आहेत, अगदी थोडेसे उरलेले, म्हणजे भाजी पुरता उसळ करायला पुरले नसते, म्हणून म्हटलं की आपण आमटी करूया। आता याच्यावर मी काही सुके मसाले घालते, ते म्हणजे हळद, हिंग, लाल तिखट, थोडी धणे पावडर, हे सर्व घालून व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेणार आहे। हे पहा, असे हे सर्व मी ड्राय मसाले घालून घेतलेत आणि हे आता मी परतून घेते। हे सगळे व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर यावर मी आता हे वाल जे आपले आहेत ते घालून घेते। हे कडवे वाल आहेत। कडवे वालाचं नॉर्मली बिरडं केलं जातं, पण माझ्या माहेरच्या साईडला अशा पद्धतीने आमटी पण बनवली जाते। यात मी आता सालासकट धुवून चिरून बटाटा घातला आहे आणि हे वाटण जे आहे कांदा आणि खोबरं भाजून केलेलं, कांदा, खोबरं, धणे, काळी मिरी, लवंगा हे सर्व व्यवस्थित भाजून वाटून घ्यायचं आहे। असं वाटण तयार असलं की आपल्याला आमट्या वगैरे करायला फास्ट आपण करू शकतो। तर हे मी सर्व छान परतून घेते आणि आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे। गरम पाणी यासाठी घालायचं, एक तर शिजतं पण लवकर आणि आपण जे मसाले परतवलेत त्याची एक छान तरी येते आमटीवर। तर मी पाणी तापायला ठेवलेलं आहे एक साईडला। आता आपण इथे यामध्ये पाणी ॲडजस्ट करूया। हे पहा, आता मस्तपैकी झाकण घालून एक वाफ काढून घेऊया। आणि कसं आहे, आपण थोडं मीठ आणि गूळ हे नंतर घालायचं, कारण वाल थोडेसे शिजायला हार्ड असतात। त्यामुळे जेव्हा तुम्ही चिंच घालता त्यावेळेलाही लक्षात ठेवा, कधीही चिंच आधी घालू नये। वाल पूर्ण दाणा शिजल्याशिवाय गोड आणि आंबट हे घालू नये। आता ह्याचा दाणा थोडासा शिजलेला आहे। आता याच्यात मला अजून शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत। हे पहा, आता या माझ्या शेंगा ज्या आहेत ह्या मी वाफवून ऑलरेडी ठेवलेल्या आहेतच, त्यामुळे मी लास्टला घातल्या ह्या। अजून थोडंसं पाणी ॲडजस्ट करते, म्हणजे मग हे सगळं वाल, बटाटे आणि शेंगा छानपैकी एकजीव होतील। आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे, किती जणांसाठी करायचे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता आणि वाटणही ॲडजस्ट करू शकता। इथे आता मी गूळ घालून घेते। ऑलमोस्ट आता आपली आमटी खरं तर होत आलेली आहे। तर यात मी मीठ घालून घेतलं, कारण थोडंसं मला कमी वाटलं, मीठ घातलं।
ती पहा छान आमटी तयार झालेली आहे. मस्त गरम गरम भाताबरोबर खूपच टेस्टी लागते. आहे की नाही सोपी. आता ही रेसिपी झाल्यावर लगेच तुम्ही जाऊ नका कुठे. पहिले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पटापट दुसरी रेसिपी पण दाखवते, अगदी फास्ट होणारी. तर इथे मी आता कोथिंबीर घालून आपली डिश सजवलेली आहे. चला तर मग आता नेक्स्ट डिशच्या मागे लागूया आपण. त्याच्यासाठी मी कांदा तर मी म्हटल्याप्रमाणे एकत्रच कापून ठेवला होता. तर इथे मी आता उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेते. हा पूर्ण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये भेंडी अगदी उभी चिरून घ्यायची, बोटा एवढी भेंडी चिरायची. थोडीशी भेंडी मी काढून ठेवलीत कारण की मला ती मसाला भेंडी म्हणजे कुरकुरीत भेंडी करायची आहे म्हणून ती काढून ठेवली आहे बाजूला. यात मी आता मीठ घालून घेतलं आहे. आपण ही भेंडी घातल्यानंतरच याच स्टेजला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी हिंग घातलं आहे, थोडीशी हळद, तिखट, धणे पावडर, गरम मसाला, हे सर्व मसाले आपण घालून घ्यायचे. हे पहा इथे मी सर्व मसाले आता हे घातलेले आहेत. खूप टेस्टी लागते आणि इतकी झटपट होते ही भाजी. एकदा आपल्याला भेंडी भाजून घेत बसावं लागत नाही, त्याच्यात वेळ जात नाही आणि सर्व मसाले त्याला छान लागले की खूपच टेस्टी होते. थोडा कांदा जास्तीचा घालायचा, म्हणजे जितकी भेंडी असेल त्याच्यापेक्षा थोडासा कमी कांदा. आणि इथे आता मी चिंचेचा कोळ घालून घेतलाय. तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. तर अशी आपली इथे भाजी तयार होते आहे. तिला अजिबात वेळ लागत नाही. एकदा हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घेतले की मग त्यानंतर डायरेक्ट आपल्याला झाकण ठेवून ही 2 ते 3 मिनिटात भाजी शिजते. हे पहा किती छान भाजी तयार झाली है ना. तर कशा वाटल्या माझ्या आजच्या दोन्ही डिश सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा, नक्की करा, कारण की खूप कमी लाईक शेअर्स येत आहेत आणि म्हणजे मला पुढे जाण्यासाठी तुम्ही एक प्रकारे जो सबस्क्राईबचा पाऊस पाडाल तरच मला अजूनही काम करायला मजा येईल आणि मी एन्जॉय करेन. तर याच्यावरही आपण भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे झटपट अशा 2 रेसिपीज तयार झालेल्या आहेत. तुम्ही भेंड्याची भाजी कोणत्या प्रकारे करता, अशी भाजी कधी केली आहे का, मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेंड्याचे काय प्रकार बघायला आवडतील तेही सांगा. बाय बाय, एन्जॉय.